शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या दुर्गा चौक परिसरातील नाल्याच्या विकास कामांना आता गती मिळाली असून या कामाचा सविस्तर आढावा नगरसेवक हर्षल भांबेरे यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडला आहे। विकास कामांबाबत सुरू असलेल्या विविध चर्चांना उत्तर देत नागरिकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे। अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील हा नाला सुमारे 40 वर्षापूर्वी तयार करण्यात आला होता। त्या काळात परिसरात लोकवस्ती कमी होती, तसेच मोठ्या प्रमाणात रुग्णालये किंवा व्यापारी संकुले नव्हती। त्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह मर्यादित होता। मात्र कालांतराने परिसरातील लोकसंख्या वाढली, व्यावसायिक अस्थापना आणि रुग्णालयांची संख्या वाढली आणि नाल्यावर ताण निर्माण होऊ लागला। सुमारे 25 वर्षापूर्वी प्रतिभा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून नाल्यावर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते। मात्र त्यावेळी नाल्याचे आवश्यक रुंदीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्या अधिक गंभीर बनल्या। अनेकदा नाल्याचे पाणी दुकाने आणि नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। महानगरपालिका निवडणुकीनंतर शहरातील विविध प्रभागांमधील नाल्यांच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून अनेक ठिकाणी नाल्यांचे रुंदीकरण, स्वच्छता तसेच रस्त्यांच्या विकासाची कामे सुरू करण्यात आली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून दुर्गा चौक परिसरातील हे काम हाती घेण्यात आले आहे। दरम्यान काही घटकांकडून विकास कामांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत नगरसेवक हर्षल भांबेरे यांनी स्वतः कॅमेऱ्याच्या साहाय्याने सुरू असलेल्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण, तांत्रिक माहिती आणि भविष्यात होणारे फायदे नागरिकांसमोर मांडले। सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी कामाची पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। शहरातील विविध प्रभागांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांचा नियमित आढावा नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज बनली असून त्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत होत आहे। महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत पारदर्शक माहिती मिळाल्याने नागरिकांचाही विकास कामांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। त्या प्रभागातल्या लोकांना एवढा त्रास होता, आजूबाजूच्या दुकानदारांना, की पूर्ण दुकानात पाणी जायचं, गटाराचं पाणी जायचं, लोकांना भरपूर प्रमाणात त्रास होता आणि वेळेनुसार तो कलवट खाली तपला होता। आता वेळ अशी आहे की इथे हॉस्पिटल्स वगैरे एवढे झालेले आहेत, लोकसंख्या एवढी वाढलेली आहे, पाण्याच्या प्रभावामुळे इथे उंचावरती कलवट बनवणं अति आवश्यक होतं आणि राहायला काही लोक दिशाभूल करत आहेत किंवा इथे हॉस्पिटल्स आहेत, रस्ता नाही आहे जायला। असं तुम्ही जर लक्षात घेतलं तर आपल्या गणेश विमानात पासनं तर दुर्गा चौकापर्यंत कमीत कमी पर्यायी 6 रस्ते आहेत। त्यामुळे असा हॉस्पिटल्स किंवा अँब्युलन्स असे थांबेल किंवा काही प्रशासन एवढंही मूर्ख नाही आहे की रस्ता बंद करून काहीतरी काम करेल। पर्यायी रस्ता विचार करून सर्व वरिष्ठांनी सर्व विचार करून हा रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। प्रशासन किंवा कोणी त्यांना असं जबाबदार किंवा नेत्यांना कोणी जबाबदार धरू नका। डेव्हलपमेंटच्या हिशोबाने थोडा त्रास होईलच, हा जो रस्ता आहे हा करत आहे याच्यात थोडा त्रास होईलच, पण याला पर्यायी रस्ते भरपूर आहेत। 6 पर्यायी रस्ते आहेत इथे, जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्याला 6 पर्यायी रस्ते आहेत। कुठेच अँब्युलन्स किंवा कुठे कोणाला त्रास होणार नाही। थोड़ा बहुत तो या जायला तुमचा रूटिंग आहे ते तो थोड़ा चेंज करा लागेल आपल्याला। पहले आधा घंटा भी पानी आता था, पूरा दुकान में चल जाता था, पूरा रोड पानी से भर जाता था, पूरा नाली के ऊपर पानी आ जाता था। ये अगर 10-15 मिनट आधा घंटा पानी आता था तो, और नहीं भी पानी आता था तो एक आधे दिन नाली चौकअप हो जाती थी तो पूरा नाली का पानी ऊपर आ जाता था। अभी नाला बन रहा तो बहुत अच्छा काम हो रहा हमारा।